झाला आज चला जेवाय चला. तर मित्रांनो गोकर्णमधून बाहेर गेल्यानंतर आम्ही ते काही ठिकाणी जेवायला थांबलोय. हॉटेलचं नाव आहे उडुपी. हे बघा अशा प्रकारे हॉटेल आहे. नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो आपण फायनली आता गोव्यामध्ये पोहोचलोय आणि त्यानंतर समजलं की इथं सॅटर्डे नाईट बाजार आहे. ते फक्त सॅटर्डेच ओपन होतं. तर मी तुम्हाला दाखवतो आत गेल्यानंतर इथं कोणत्या कोणत्या वस्तू भेटतात काय. तर चला जाऊयात. तर मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल सॅटर्डे नाईट बाजारामध्ये एवढ्या वस्तू होत्या. तर मित्रांनो हे फक्त सॅटर्डेच ओपन होतं आणि आता क्लोजिंग टाईम आहे त्यामुळे सर्व बंद करायला लागलेले. मित्रांनो हे 12:30 वाजल्यापासून चालू होतं, काहीतरी 4 वाजेपर्यंत असतं आणि गोव्यामध्ये. तर मित्रांनो हे अशा प्रकारे मार्केट आहे. तुम्ही जर कधी आलात तर नक्की व्हिजिट करा. खूप छान छान वस्तू आहेत ज्या ट्रेंडिंग भेटतील तुम्हाला जे आवडेल सर्व इथं काय भेटेल. मी तर काय घेतलं नाही कारण की मी आत्ताच जस्ट पोचलो आहे गोव्यामध्ये. तर आता आम्ही रूम शोधणार आहे आणि बघूयात काय होतं आहे. The next morning. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आता मी नुसताच उठलो आहे. सकाळी 10 वाजलेत आणि आता आपण गोव्यामध्ये. तर मित्रांनो आता आपण जायचं आहे गोव्यामधला एक फेमस बीच एक्सप्लोर करायला, तो म्हणजे कलांगूट बीच. तर मित्रांनो खूप गर्दी आहे, त्यामध्ये संडे आज. तर अशा प्रकारे गर्दी तुम्ही पाहू शकता. जवळच बीच आहे मित्रांनो. इथून थोडं पुढे गेल्यानंतर ना इथं बीच आहे. चला फटाफट तुम्हाला मी घेऊन जातो. मित्रांनो बीचवरती खूप गर्दी आहे कारण की आज संडे आहे. संडे असल्यामुळे खूप गर्दी आहे, त्यामुळे दिवाळी सुट्टी आहे. तर बघू शकता तुम्ही मित्रांनो खूप पब्लिक आहे. तर बघायत अजून काय काय पाहायला बीचवरती. मित्रांनो अशा प्रकारे हा बीच आहे, तुम्ही पाहिलं असेल. मित्रांनो खूप मस्त बीच आहे आणि क्लीन बीच आहे. खूप लोक आलेत आणि इथे गाणी पण लावलेत. खूप लोक फोटो काढतात तिथे आय लव्ह गोवा त्या ठिकाणी बघा.
हेच जर मित्रांनो तुम्ही जर रात्री आलं तुम्हाला बरंच काय पाहायला भेटेल. तर डान्स असतो, खूप काय असतं बघण्यासारखं. तर आता आपण इथून सर कुठे जायचं बघूया अजून इथं काय काय पाहायला. मित्रांनो आम्ही फायनली रूम सोडली आहे. तर मित्रांनो आता आम्ही तुमच्या दुसऱ्या पॉईंटला जाणार आहे. बघूया तिकडे काय पाहायला. दुपारचे 12:30 वाजलेत. आणि मित्रांनो आम्ही जी ही रूम घेतलेली ही मित्रांनो सकाळी 4 वाजल्यापासून दुपारी 12:30 वाजेपर्यंत 1600 रुपये दिलेले. म्हणजे एक रूम 750 रुपयाला पडली. तर अशा प्रकारे ही रूम घेतलेली. तर चला आता आपण जाऊयात. मित्रांनो गोव्यामधला सर्वात मोठा चर्च आहे. तुम्ही पाहू शकता तिकडे पण चर्च आहे आणि इकडे पण आहे. माझ्या मागं तर मित्रांनो खूप मोठा चर्च आहे, खूप पब्लिक आहे मित्रांनो. पण हा चर्च बरोबर 5 वाजता बंद होतो, त्यामुळे लवकर जायला पाहिजे. तुम्ही जर इकडे आलात तर 5च्या अगोदर जा, कारण की 5 नंतर हा चर्च बंद होतो. चला फटाफट जाऊयात, बघूयात काय काय फिरायला अजून मस्त.
मित्रांनो तुम्ही चर्च आणि संग्रहालय बघितले असेल मित्रांनो, खूप सुंदर जागा आहे. तर तुम्ही कधी गोव्याला आलात तर नक्की विजिट करा. खूप मस्त प्लेस आहे ना, तुम्हाला कुठे कचरा सापडणार, कुठे घाण काही नाही मित्रांनो, खूप सुंदर जागा आहे. तर तुम्ही कधी इकडे आलात तर 5च्या अगोदर आहे, कारण की 5 वाजता बंद होतं ते संग्रहालय आणि चर्चसुद्धा. खूप मित्रांनो लोक आहेत, तुम्ही बघू शकता माझ्या मागं खूप टुरिस्ट आले. मस्त सनसेट पण झाला आहे बघा. तर बघायचं मित्रांनो अजून काय काय पाहायला. चला पुढे जाऊयात. हे लोक पुढे गेलेत. मित्रांनो आपण चर्चमधून बाहेर निघाल्यानंतर आता आपण आरंबोल या बीचवरती पोहोचलो आहे. तर मित्रांनो आपल्यापेक्षा इथं फॉरेनर्स खूप आहेत, तर इथं खूप मोठं मार्केट आहे. इथं काय काय भेटतं तुम्हाला सर्व काय मी शेअर करणार आहे आणि बीचवरती जे काय असतं ते सुद्धा शेअर करणार आहे. तर चला मित्रांनो बिना वेगळं मी तुम्हाला मार्केट दाखवतो. तर मित्रांनो मार्केट पाहायला असेल तर मित्रांनो खूप साऱ्या वस्तू होत्या, जसं की कपड्यांचे शॉप होते, वेगवेगळे ड्रॉइंग्स होते, वेगवेगळे खूप म्हणजे खूप युनिक वस्तू होत्या मित्रांनो तिथं. कारण की आपल्यापेक्षा तिथं फॉरेनर्स खूप असतात, त्यामुळे तिथं युनिक वस्तू भेटतात. जर तुम्ही जर गोव्याला आलात तर आरंबोली बीचला प्लेसला नक्की विजिट करा मित्रांनो, खूप मस्त प्लेस आहे. आणि जर तुम्ही जर दिवसाच्या आलात तर दिवसापेक्षा रात्री या, तुम्हाला खूप काय पाहायला भेटेल. बीचवरती डान्स असतात व वेगवेगळे ॲक्टिव्हिटी असतात. जर मित्रांनो तुम्ही कधी आलात तर नक्की विजिट करा, खूप मस्त प्लेस आहे. मी फक्त माझ्यासाठी एक शर्ट घेतला ते तुम्ही बघितलं सुद्धा. तर मित्रांनो आता वेळ आली ब्लॉग इथे करण्याची. तुम्हाला जर मित्रांनो हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. असंच मित्रांनो अजून व्हिडिओ येत राहतील. तुम्ही स्टे ट्यून. गुड बाय.